तो 1.5 फुट्या चप्पल तोंडाचा नित्या राणे रोज उठून प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि आदित्य ठाकरेंवर आरोप करणार, आदित्य साहेबांवर. अरे 1.5 फुट्या तुझी लायकी आहे का रे आदित्य साहेबांवर बोलायची? आज हायकोर्टाने निर्णय दिलाय, वाच तो निर्णय. आणि तो एसआयटी ना तुझ्या बापाने एसआयटी स्थापन केली होती ना, तीच एसआयटी हायकोर्टासमोर प्रतिज्ञापत्र दाखल करते आणि म्हणते की दिशा सालियांचा मर्डर झालेला नाही, तर तिची आत्महत्या झालेली आहे. आता काय करायचं नित्या राणे तुझं? हायकोर्टाने आता तुला कुठली सजा दिली पाहिजे? विनाकारण कुणावर आरोप करणार ही अवलाद आता या महाराष्ट्राच्या जनतेसमोर जमिनीवर नाक घासून माफी माग, नाहीतर ते आदित्य साहेबांचं बूट चाटून माफी माग की आदित्य साहेब माझं चुकलं, मला माफ करा, मी तुमच्यावर खोटे आरोप केले म्हणून माफी माग या महाराष्ट्राच्या जनतेसमोर. हीच तुझी लायकी आहे 1.5 फुट्या. अरे कोणावर आरोप करता तुम्ही? ज्या पक्षाने तुम्हाला चिंधी चोरापासून आज एवढं मोठी संपत्ती तुम्ही कमवलात, बाजारातले चिंधी चोरच तुम्ही. तुम्हाला या मातोश्रीनं वाढवलं, मोठं केलं, त्या मातोश्रीच्या आदित्य साहेबांवर आरोप करता तुम्ही. लाज वाटली पाहिजे. आता एसआयटीनं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, आता काय सजा दिली पाहिजे तुला नित्या राणे? तेव्हासारखा एक बावळट माणूस या महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळामध्ये आहे, लाज वाटली पाहिजे. तमाम मराठी माणसाचा अपमान आहे हा, तमाम महाराष्ट्राचा अपमान आहे. ही असली दळबद्री लोक या सत्तेमध्ये का बसलेले आहेत? जी विनाकारण आमच्या पक्षप्रमुख आरोप करते, हे असल्या कोंबडी चोराचा लवकरात लवकर निभाव लावला पाहिजे आणि शिवसैनिक तुमचा निभाव लावणार. आज पण काय तर तो कोंबडीचा आवाज काढलेला आहे मंत्रालयामध्ये, विधान भवनात वारंवार कोंबडीचा बदकाचा आवाज काढतोय, बेडकाचा आवाज काढतोय. ही असली बेडूक कशी काय जन्माला आली काय माहिती या नारायणाच्या पोटावर. त्यामुळं नित्या राणे अवकातीमध्ये राहा, अवकातीमध्ये. तुझा बाप फक्त उद्धव ठाकरे लक्षात ठेव, तुला आम्ही शिवसैनिक दाखवणार. जय महाराष्ट्र.